जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज आपण या ऑडिओ बुकमध्ये भारत आणि पाकिस्तान विभाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे पुस्तक याविषयी आपण सारांश रूपात बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे पुस्तक भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाच्या ऐतिहासिक घटनांचा सखोल आणि तंतोतंत अभ्यास करते. या विभाजनाचे कारण म्हणजे ब्रिटिशांची जी नीती होती, फूट टाका आणि राज्य करा, डिव्हाइड अँड रूल्स धोरणाचे परिणाम होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले की ब्रिटिश साम्राज्याने भारतीय समाजाच्या विविध समुदायामध्ये दरी निर्माण केली आणि धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भिन्नतेच्या आधारावर विभाजन केले. विभाजन केवळ भौतिक नसून मानसिक होते. समाजातील लोक एकमेकांपासून दूर जात होते आणि त्या दूरदृष्टीला पराभूत करणं आवश्यक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते धर्मांधतेमुळे भारतात एकता होणे अशक्य झाले आणि दोन धार्मिक समुदायांनी एकमेकांचा विरोध करणे सुरू केले. त्याच्याकडे भारताच्या विभाजनाचे मूळ कारण म्हणजे धार्मिक असहिष्णुता हे होते. पुस्तकात ते असं म्हणतात, दृष्टिकोन समाजात एकताच न राखल्यामुळे किती मोठे नुकसान झाले याचे प्रभावी चित्रण ते करतात. धर्म असो किंवा जात, मानवतेच्या उंचीवर चढताना ते सर्व बाजूला ठेवून समानतेच्या मार्गावर आपल्याला एकत्र चालावे लागेल. विभाजनामुळे होणारा विस्थापन, घर उद्ध्वस्त होणे आणि लाखो लोकांचा जीव जाणे हे डॉक्टर आंबेडकर यांनी खोलात जाऊन मांडले होते. ते स्पष्टपणे सांगतात की हे विभाजन सामाजिक न्यायाच्या विपरीत आहे. लाखो लोकांचे जीव आणि संपत्ती हानी आणि लोकांना याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या उदाहरणातून समाजाच्या भेदभावाला तोंड देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. विस्थापित आणि पीडितांच्या आवाजांना ऐकून आपण फक्त दूरदृष्टीने एक समजदार आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाष्य केवळ समाजातील असमानतेवर नाही तर राजकीय नेतृत्वावर देखील आहे. त्यांचे म्हणणे आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोन्ही पक्षांनी विभाजनाचे धोरण स्वीकारले आणि त्यासाठी जबाबदार ते आहेत. त्यांच्या मते विभाजन ही एक सोपी प्रक्रिया नव्हती. ती खूप गडबड आणि त्रासदायक होती. नेतृत्वाच्या चुकीच्या निर्णयामुळे समाजाचे नुकसान झाले. नेतृत्व जबाबदारी घेत नाही तर समाजाला मोठा फटका बसतो. म्हणूनच योग्य नेतृत्व निवडणे आवश्यक आहे. दलित आणि समाजातील इतर शोषित घटकांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाचे महत्त्व विशद केले. विभाजनाच्या वेळी दलितांचा भाग महत्त्वपूर्ण होता, कारण त्यांनी विभाजनाच्या वेळी एक विशेष प्रकारचा सामाजिक संघर्ष अनुभवला होता. त्यांनी दलित समुदायासाठी एक मजबूत आंदोलन उभारले, ज्यामुळे समाजातील शोषणाच्या विरोधात त्यांनी आपला आवाज उठवला. तुम्ही जेव्हा शोषणाच्या विरोधात आवाज उठवता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भले करत असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विभाजनाच्या नंतर होणाऱ्या संघर्षाची आणि असंतोषाची चर्चा केली आहे. देशात जातीय हिंसा आणि धार्मिक असुरक्षिततेचे वातावरण वाढले. त्यांचे म्हणणे आहे की देशाच्या भविष्याचे संरक्षण करणे सामाजिक समता आणि एकतेची आवश्यकता आहे. विभाजनाच्या वेळी आपल्याला काय गमावले हे आपण पुन्हा मिळवू शकतो एकतेच्या माध्यमातून. आपल्याला एकमेकांना समजून एकत्र येण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ भारतातील विभाजनावर नाही तर ते समाजातील सर्व स्तरावरील अन्याय आणि शोषितांच्या विरोधात होते. ते एक समता अधिष्ठित समाज उभारण्यासाठी संघर्ष करत होते. त्यांच्याकडून दिलेले मार्गदर्शन आजही समाज सुधारणा आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीला प्रेरणा देते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि संधी देणे हेच खरे न्याय आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल तेव्हा आपला समाज प्रगल्भ होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारत आणि पाकिस्तान विभाजनाचे या पुस्तकात त्यांनी समाजातील अन्याय, धर्मांधता आणि राजकीय चुकांचे परिणाम स्पष्ट केले आहेत. त्यांचे विचार आजही अत्यंत प्रभावी, महत्त्वाचे, प्रेरणादायी आहेत. या विचारांच्या आधारे आपल्याला एक समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. मित्रांनो,
या पुस्तकामध्ये विभाजनाने भारताला जखम दिली, पण आंबेडकरांनी त्यावर मलमपट्टी करण्यासाठी संविधानाची पट्टी दिली. आज जेव्हा सांप्रदायिकता पुन्हा माजते आहे, तेव्हा हे पुस्तक आपल्याला इतिहासाचे आरसे दाखवते. पाहण्याची हिंमत आहे का? मित्रांनो, हा सारांश उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि नक्की कमेंट करा. आंबेडकरांच्या विभाजनावरील विचार आजच्या भारतासाठी कसा प्रासंगिक आहे? सर्वोत्तम कमेंट्स पुढील व्हिडिओमध्ये दाखवली जाईल. धन्यवाद.